यावल शहरात मध्य प्रदेशातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून निघालेली कावड यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल झाली। 185 किलोमीटरचे अंतर 6 दिवसात पार करीत सोमवारी ही कावड यात्रा यावल शहरात दाखल झाली होती। यावल शहरातील जय बजरंग ग्रुप बोरावल गेट यांच्या वतीने ही कावड यात्रा दरवर्षी काढली जाते। 12 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून निघालेली ही कावड यात्रा यावल शहरात दिनांक 17 ऑगस्ट सोमवार रोजी श्री तारकेश्वर महादेव मंदिरात दाखल झाली। शहरात आल्यानंतर या कावड यात्रेचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले होते। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरातील जय बजरंग ग्रुप बोरावल गेट येथील भाविक भक्त दरवर्षी श्रावण मासात मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्र श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात जातात आणि तेथून पवित्र जल कावडमध्ये घेऊन तेथून कावड यात्रा काढतात। दरवर्षी ही कावड यात्रा निघते। यावर्षी देखील मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून कावड यात्रा सुरू केली। 185 किलोमीटरचा प्रवास करून 5 दिवस मुक्काम घेत ही कावड यात्रा सोमवारी यावल शहरात दाखल झाली। या कावड यात्रेचे शहरात भव्य असे स्वागत करण्यात आले। या कावड यात्रेचे नेतृत्व अध्यक्ष सचिन भोई यांनी केले। तर यात सत्यानंद सेवानंद महाराज, कावड यात्रा उपाध्यक्ष अनिल मनवाळे, खजिनदार पवन धनगर, सचिव अजय येवले, सल्लागार संजय भोई, जनार्दन पाटील मामा, संकेतानंद महाराज, सागर शिंदे, खुशाल कोळी, विनोद कोळी, अजय कोळी, आकाश भिल, विजय कोळी, चेतन बाविष्कर, विकी लोणारी, राजू कोळी, MM पाटील सर, राकेश पाटील, पिंटू भाऊ, राहुल चौहान, भरत भोई, राजू तळवी, संजय सोनवणे, दत्तू तळेले, नितीन चौधरी, संतोष कुंभार, अक्षय शिरसाळे, सचिन सोनार, सुनील येवले, रामचंद्र कोळी, एकनाथ जाधव, गौरव पाटीलसह आदींचा सहभाग होता। मोठ्या उत्साहात ही कावड यात्रा शहरात दाखल झाल्यानंतर भाविक भक्तांनी त्यांचे स्वागत केले व ही कावड यात्रा श्री तारकेश्वर महादेव मंदिरावर येऊन तिथे तिचा समारोप झाला। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या।
यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या. बातमी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा.